तलाठी भरती 2023 साठी इंग्लिश व्होकॅब्युलरीचे सराव प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण सोडवणार आहोत. हे सर्व प्रश्न मित्रांनो IBPS ने मागील वर्षी कंडक्ट केलेल्या परीक्षांतून संकलित केलेले आहेत. ही प्रश्नपत्रिका सोडवताना आपण प्रश्नाखालील सर्व पर्यायांचे ॲनालिसिस करणार आहोत. चला तर मग तुमचा महत्त्वाचा वेळ वाया न घालवता आपल्या प्रश्नांना सुरुवात करूया. तुमच्या समोर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, इन द गिवन सेंटेन्स अंडरलाइन वर्ड मे हॅव बीन इनकरेक्टली स्पेल्ड. आणि वाक्य दिलेलं आहे, सिराज उद्दौला बिसीज्ड कॅलकटा टू टेक प्युनेटिव्ह ॲक्शन्स अगेन्स्ट द ईस्ट इंडिया कंपनी. या वाक्यामध्ये आपल्याला एक इनकरेक्ट स्पेलिंग दिलेला आहे, त्याला अंडरलाईन सुद्धा केलेला आहे. तो शब्द आहे बिसीज्ड आणि या बिसीज या शब्दासाठी करेक्ट स्पेलिंग आपल्याला पर्यायांमधून शोधायचं आहे. त्याला रेक्टिफाय करायचं आहे. रेक्टिफाय म्हणजे काय करायचं आहे? दुरुस्ती करायची आहे. तर ऑप्शन्सचा जर विचार केला तर ऑप्शन्समध्ये 4 वेगवेगळ्या प्रकारे बिसीज या शब्दाचं स्पेलिंग लिहिलेलं आहे. बिसीज या शब्दाचा अर्थ वेढणे किंवा वेढा घालणे असा होतो. वेढा घालणे. आणि खाली दिलेल्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांक 3 हे जे स्पेलिंग आहे हे अचूकपणे लिहिलेलं आहे. BESIEGED. बिसीज म्हणजे वेढा घालणे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. इन द गिवन सेंटेन्स द अंडरलाइन वर्ड मे हॅव बीन इनकरेक्टली स्पेल्ड. म्हणजे एक अंडरलाइन शब्द आहे, तो इनकरेक्टली स्पेल्ड केलेला आहे, चुकीच्या स्पेलिंगसह लिहिलेला आहे. आयडेंटिफाय द ऑप्शन दॅट रेक्टिफाईज द स्पेलिंग. म्हणजे आपल्याला ऑप्शन्समधून एक स्पेलिंग आयडेंटिफाय करायचं आहे जे त्या स्पेलिंगला दुरुस्त करू शकतं, रेक्टिफाय करू शकतं. इफ देर इज नो एरर इन स्पेलिंग सिलेक्ट नो एरर. आणि जर त्यामध्ये एरर नसला तर नो एरर हा पर्याय तुम्ही निवडू शकता. या ठिकाणी खाली वाक्यामध्ये ॲडोलसेंट हा जो शब्द आहे हा अंडरलाईन केलेला आहे, म्हणजे हा शब्द चुकीच्या स्पेलिंगसह लिहिलेला आहे. आणि खाली 4 पर्याय दिलेले आहेत. तर ॲडोलसेंट या शब्दाचा विचार केला तर त्याचा अर्थ होतो किशोरवयीन. किशोरवयीन किंवा पौगंडावस्था. किशोरवयीन किंवा पौगंडावस्था. यामध्ये पर्याय क्रमांक 2 या शब्दामध्ये अचूक पद्धतीने स्पेलिंग लिहिलेलं आहे. पर्याय क्रमांक 2 ॲडोलेसेंट म्हणजे किशोरवयीन. ADOLESCENT हे ॲडोलेसेंट या शब्दाचं अचूक स्पेलिंग आहे. पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट द ऑप्शन दॅट कॅन बी यूज ॲज वन वर्ड सबस्टिट्यूट फॉर द अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड. या ठिकाणी एक अंडरलाइन ग्रुप ऑफ वर्ड आहे सुपरवायझिंग द एक्झाम. ग्रुप ऑफ वर्ड आहे सुपरवायझिंग द एक्झाम. आणि यासाठी आपल्याला एक सबस्टिट्यूट ठरणारा शब्द ऑप्शन्समधून शोधायचा आहे. आता जर फ्रेजचा विचार केला तर सुपरवायझिंग द एक्झाम म्हणजे त्या एक्झामला सुपरवाइज करणे असा या फ्रेजचा अर्थ होतो. सुपरवाइज करणे म्हणजे पर्यवेक्षण करणे. ठीक आहे, आता आपण ऑप्शनकडे जाऊया. पहिला ऑप्शन आहे एक्झामिनर. एक्झामिनर म्हणजे परीक्षक. एक्झामिनर परीक्षक. त्यानंतर आहे क्युरेटर अभिरक्षक. अभिरक्षक किंवा पदार्थ किंवा प्राणी संग्रहालयाचा प्रमुख, त्याला अभिरक्षक असं म्हटलं जातं. त्यानंतर आहे कंट्रोलर नियंत्रक. कंट्रोलर नियंत्रक. त्यानंतर इन्व्हिजिलेटर म्हणजे पर्यवेक्षक. इन्व्हिजिलेटर पर्यवेक्षक. ठीक आहे, आपल्याला अर्थ सापडलेला आहे. आपल्याला सुपरवायझिंग द एक्झाम यासाठी सबस्टिट्यूट करणारा शब्द शोधायचा होता. सुपरवायझिंग म्हणजे पर्यवेक्षण करणे आणि पर्याय क्रमांक 4चा सुद्धा अर्थ तोच होत आहे इन्व्हिजिलेटर. इन्व्हिजिलेटर म्हणजे पर्यवेक्षक, असा व्यक्ती जो सुपरवाइज करतो. पर्याय क्रमांक 4 इन्व्हिजिलेटर. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द अंडरलाइन वर्ड इन द फॉलोइंग सेंटेन्स. सिनोनिम शोधायचा आहे. कोणत्या शब्दासाठी शोधायचा आहे तर तो शब्द अंडरलाइन केलेला आहे या ठिकाणी, इलनेस. इलनेस म्हणजे काय तर आजारपण. आजारपण, आजारीपण किंवा आजारपण, त्याला इलनेस असं म्हटलं जातं. आता ऑप्शन पाहूया. डिस्टर्बन्स म्हणजे अशांतता. अशांतता, अशांतता किंवा अस्वस्थता. सिकनेस म्हणजे आजार. सिकनेस म्हणजे आजार किंवा आजारपण. डिसइंटेग्रेशन म्हणजे विघटन. विघटन किंवा विभाजन. विघटन किंवा विभाजन. डिसऑर्डर अराजक. अराजक किंवा अव्यवस्था. अराजक किंवा अव्यवस्था. आता इलनेस म्हणजे आजारपण आणि तशाच अर्थाचा शब्द सिकनेस हा सुद्धा आपल्याला दिसतोय.
सिकनेस म्हणजे सुद्धा काय, आजार. म्हणजे इलनेसचा समानार्थी शब्द कोणता झाला, सिनोनिम सिकनेस, पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम. पुन्हा एकदा सिनोनिम शोधायचा आहे अंडरलाईन वर्ड साठी, आणि अंडरलाईन वर्ड आहे नेक्सस. नेक्सस म्हणजे संधी. संधी, नेक्सस म्हणजे संधी किंवा संबंध. संधी किंवा संबंध. ही संबंधी म्हणजे अपॉर्च्युनिटी नव्हे, ही संधी वेगळी. संधी किंवा संबंध म्हणजे रिलेशन. त्यानंतर आहे आपले ऑप्शन्स. डिस्प्यूट म्हणजे भांडण. भांडण किंवा तंटा आपण त्याला म्हणू शकतो. दुसरा आहे अलाइनमेंट, आखणी. आखणी किंवा संरेखन. त्यानंतर आहे लिंक म्हणजे कडी. कडी किंवा जोडणे. कडी किंवा जोडणे. त्यानंतर इनकॉन्ग्रुएन्स, विसंगती. इनकॉन्ग्रुएन्स म्हणजे विसंगती. आता पहा कोणत्या शब्दांमध्ये आपल्याला समान अर्थाचे शब्द दिसत आहेत. संधी, नेक्सस म्हणजे संधी किंवा संबंध, आणि त्याचप्रमाणे लिंक हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतोय, कडी किंवा जोडणे. संधी म्हणजे जोडणे असा अर्थ आपल्याला माहित आहे. संधी म्हणजे जोडणे, आणि लिंक म्हणजे सुद्धा काय, तर जोडणे. लिंक म्हणजे संबंध असा सुद्धा आपण अर्थ काढू शकतो. म्हणजे नेक्ससचा समानार्थी शब्द लिंक, पर्याय क्रमांक 3. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द ब्रॅकेटेड वर्ड टू फिल इन द ब्लँक. या ठिकाणी ब्रॅकेटेड वर्ड आहे म्युटेट. वाक्य एकदा वाचून घ्या. इफ वी वॉन्ट टू प्रोग्रेस वी मस्ट समटाइम्स एम्ब्रेस म्युटेट. एम्ब्रेस म्हणजे अंगीकारणे. अंगीकारणे, अंगीकारणे. आणि म्युटेट म्हणजे काय, बदल. म्युटेट म्हणजे बदल. म्युटेट म्हणजे बदल. ऑप्शन्स आहेत. रेप्लिकेट म्हणजे प्रतिकृती तयार करणे. प्रतिकृती, प्रतिकृती तयार करणे, प्रतिकृती. ठीक आहे. इमिटेट म्हणजे अनुकरण. अनुकरण किंवा नक्कल. अनुकरण किंवा नक्कल. त्यानंतर आहे चेंज. चेंज म्हणजे पालट किंवा बदल. पालट किंवा बदल. इनसाइज म्हणजे कोरणे किंवा छेदणे. कोरणे, एखादी गोष्ट कोरणे म्हणजे त्याला कार्विंग असं सुद्धा म्हटलं जातं. पण ऑप्शनचे अर्थ पाहिले आपण. त्यानंतर आपण एम्ब्रेस अंगीकारणे, तर आपल्याला काय अंगीकारायचं आहे, तर म्युटेट अंगीकारायचं म्हणजे बदल. बदल स्वीकारायचा आहे. म्युटेट म्हणजे बदल, आणि बदलसाठीच आपल्याला सिनोनिम शोधायचा आहे. म्युटेट म्हणजे बदल. त्याचप्रमाणे या ठिकाणी हा जो शब्द आहे चेंज, त्याचा सुद्धा अर्थ काय आहे, बदल. म्युटेट म्हणजे बदल आणि चेंज म्हणजे सुद्धा बदल. पर्याय क्रमांक 3 चेंज. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन that can be substitute for the underlined segment in the given sentence. आणि underlined segment आपण वाचूया. racked his brain. racked his brain. Mr. Raghav racked his brain but couldn't think where he had left the book. म्हणजे राघवने काय केलेलं आहे, रॅक्ट हिज ब्रेन म्हणजे त्याच्या ब्रेनला खूप रॅक्ट केलेलं आहे. बट कुडंट थिंक, परंतु तरी तो आठवू शकला नाही की त्याने बुक म्हणजे पुस्तक कोठं ठेवलं, कोठे सोडले, हे तो आठवू शकला नाही. तर आता ऑप्शन पाहूया. थॉट व्हेरी हार्ड म्हणजे खूप विचार करणे. थॉट व्हेरी हार्ड म्हणजे खूप विचार करणे. हॅड अ सिरीज ऑफ कॉन्झिक्युटिव्ह थॉट्स म्हणजे लागोपाठ विचार येणे, मनामध्ये लागोपाठ विचार येणे. कॉन्झिक्युटिव्ह म्हणजे लागोपाठ, लागोपाठ, एका पाठोपाठ. न्यू इट बट कुडंट क्वाईट रिमेंबर इट म्हणजे माहीत असणं परंतु आठवू न शकणं. माहीत असणं परंतु आठवू न शकणं. थॉट ही हॅड हर्ड समथिंग बिफोर. थॉट ही हॅड हर्ड समथिंग बिफोर म्हणजे त्याने काही वेळापूर्वी जे ऐकलं तेच विचार परत परत येणे. ठीक आहे. तर रॅक्ट हिज ब्रेन म्हणजे काय, राघवने त्याच्या ब्रेनला रॅक्ट केलं म्हणजे खूप विचार केला, तरी तो आठवू शकला नाही की त्याने पुस्तक कुठं ठेवलं होतं, कुठं सोडलं होतं. रॅक्ट हिज ब्रेन म्हणजेच थॉट व्हेरी हार्ड म्हणजे खूप विचार करणे. थॉट व्हेरी हार्ड. पर्याय क्रमांक 1. सिलेक्ट द अप्रोप्रिएट अँटोनिम. विरुद्धार्थी शब्द शोधायचा. कशासाठी, अंडरलाईन वर्ड. अनप्रेसिडेंटेड. अनप्रेसिडेंटेड हा शब्द आहे पहा. अनप्रेसिडेंटेड म्हणजे अभूतपूर्व. अभूतपूर्व.
पूर्वी कधीही नव्हते असे, अभूतपूर्व. त्यानंतर आपण ऑप्शन्सकडे जाऊया. लॅकलस्टर म्हणजे निस्तेज, लॅकलस्टर निस्तेज किंवा फिका, निस्तेज किंवा फिका. टार्निश्ड काळे पडणे, काळे पडणे किंवा मलिन होणे, काळे पडणे किंवा मलिन होणे, मलिन करणे. फॅमिलियर म्हणजे परिचित, परिचित किंवा ओळखीचे. डिरेंज्ड म्हणजे वेडा, डिरेंज्ड वेडा, भ्रमिष्ट, भ्रमिष्ट. अनप्रेसिडेंटेड आपण पाहिलं, अभूतपूर्व म्हणजे पूर्वी कधीही पाहिले नाही किंवा पूर्वी कधीही माहीत नव्हते असे, अभूतपूर्व. आणि आपल्याला शोधायचं अँटोनिम म्हणजे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. अभूतपूर्व म्हणजे पूर्वी माहिती नव्हते, तर आपल्याला अर्थ असा निघायला हवा त्या शब्दातून की पूर्वी माहीत होते किंवा पूर्वी आपण जाणत होतो, पूर्वी ओळखत होतो. असा शब्द किंवा असा अर्थ कोणत्या शब्दामधून निघतोय, तर तो शब्द आहे परिचित किंवा ओळखीचा. परिचित म्हणजे काय, असा व्यक्ती किंवा अशी गोष्ट जी आपल्याला परिचित आहे, ज्याला आपण आधी ओळखत होतो, जी गोष्ट आपल्याला आधी माहीत होते. परंतु अनप्रेसिडेंटेड म्हणजे काय, अभूतपूर्व म्हणजे जी गोष्ट आपल्याला आधी माहीतच नव्हती. म्हणजे हे दोन्ही एकमेकाचे काय आहेत, विरोधी अर्थाचे शब्द. अनप्रेसिडेंटेड आणि फॅमिलियर, ओळखीचा आणि अनोळखीचा, अभूतपूर्व आणि परिचित, हे झाले एकमेकाचे विरोधी अर्थाचे शब्द. पर्याय क्रमांक 3. Select the option that can be used as one word substitute for the given group of words. Adjust or make right, correct or amend. ॲडजस्ट करणे किंवा मेक राईट म्हणजे बरोबर करणे किंवा करेक्ट करणे किंवा अमेंड, अमेंड म्हणजे दुरुस्ती करणे. यासाठी आपल्याला काय शोधायचं आहे, सबस्टिट्यूट शोधायचा आहे. फ्रेजमधून आपल्याला अर्थ कळालेला आहे. ॲडजस्ट करणे किंवा मेक राईट म्हणजे राईट करणे, बरोबर करणे, चूक दुरुस्त करणे, आणि अमेंड म्हणजे सुद्धा काय, दुरुस्ती करणे. अशाच अर्थाचा आपल्याला एक शब्द शोधायचा आहे ऑप्शन्समधून. पहिला आहे रिक्रूट. रिक्रूटचा अर्थ भरती, भरती करणे. रिक्रूट म्हणजे भरती करणे. रिक्रिएट, रिक्रिएट म्हणजे पुनर्निर्माण, पुनर्निर्माण. रिकोर्स, रिकोर्स सहारा किंवा आसरा, सहारा किंवा आसरा किंवा आधार असंही म्हणू शकतो. रेक्टिफाय म्हणजे चूक दुरुस्ती, चूक दुरुस्ती. तर आपल्याला अशाच अर्थाचा शब्द हवा होता. रेक्टिफाय म्हणजे काय, चूक दुरुस्ती. आणि अमेंड म्हणजे सुद्धा काय, चूक दुरुस्ती. करेक्ट म्हणजे काय, दुरुस्ती करणे. मेक राईट म्हणजे काय, बरोबर करणे. म्हणजे आपल्याला आपला सबस्टिट्यूट या शब्दामधून सापडलेला आहे. रेक्टिफाय म्हणजे दुरुस्ती करणे. पर्याय क्रमांक 4. A sentence has been given with a blank to be filled with an appropriate word. Choose the correct alternative. Be it a chat or a refreshing lemonade. Lemonade म्हणजे लिंबू सरबत, लिंबू सरबत. लेमनेड म्हणजे काय, लिंबू सरबत. लेमन इज द नीड ऑफ द आर इन डॅश डॅश समर्स. म्हणजे काय, बी इट चाट. चाट म्हणजे काय, रस्त्याच्या कडेला आपल्याला जे अन्नपदार्थ मिळतात त्यांना साधारण चाट असं म्हटलं जातं. ऑर रिफ्रेशिंग लेमनेड किंवा रिफ्रेशिंग असा लेमनेड किंवा सरबत याची गरज असते कधी, किंवा लिंबाची गरज असते. लेमन म्हणजे लिंबू, लिंबूची गरज असते. इज द नीड ऑफ द अर इन समर्स डॅश डॅश समर. कशा प्रकारच्या समरमध्ये या लिंबाची किंवा लिंबाच्या सरबताची गरज असते, तर तो जो समर असतो किंवा तो जो उन्हाळा असतो तो कशा प्रकारचा असतो, त्याला आपण कसं डिस्क्राईब करू शकतो, किंवा खाली ऑप्शनपैकी कोणत्या शब्दाने त्या प्रकारचा समर डिस्क्राईब होऊ शकतो. तर आपण अर्थ पाहून घेऊया. बँगिंग म्हणजे दणका किंवा मोठा आवाज, दणका किंवा मोठा आवाज. त्यानंतर आहे फ्रीजिंग. फ्रीजिंग म्हणजे अति थंड, अति थंड, अति थंड. त्यानंतर स्कॉर्चिंग म्हणजे तळपते, तळपते, तळपते किंवा रखरखते, रणरणते असंही म्हणू शकतो. ॲलिव्हिएटिंग कमी करणे, कमी करणे किंवा शमवणे, कमी करणे किंवा शमवणे. ठीक आहे. तर हा जो उन्हाळा आहे तो कोणत्या शब्दाने आपण डिस्क्राईब करू शकतो, तर माझ्या मते तो शब्द असायला हवा
तळपते किंवा रणरणते किंवा रखरखीत अशा प्रकारचा तो शब्द असायला हवा. म्हणजेच आपला पर्याय कोणता असणार आहे त्यामध्ये? पर्याय क्रमांक 3 स्कॉर्चिंग, म्हणजे तळपते किंवा रणरणते असं होऊन. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी आपण स्कॉर्चिंग हा शब्द लिहून हे वाक्य पूर्ण करू शकतो. लेमन इज द नीड ऑफ द इन स्कॉर्चिंग समर्स. पर्याय क्रमांक 3. Select the most appropriate option that can be substitute the underline segment in the given sentence. आणि अंडरलाईन सेगमेंट काय आहे? इज इन द सेकंड फ्लोअर ऑफ द स्कायस्क्रॅपर. स्कायस्क्रॅपर म्हणजे अति उंच अशी इमारत. अर ऑफिस इज इन द सेकंड फ्लोअर ऑफ द स्कायस्क्रॅपर म्हणजे त्या इमारतीच्या मध्ये सेकंड फ्लोअर म्हणजे दुसऱ्या मजल्यावरती आमचं ऑफिस आहे असा अर्थ वाक्यामधून निघताना दिसतोय. परंतु या ठिकाणी आपल्याला यासाठी या अंडरलाईन सेगमेंटसाठी एक सबस्टिट्यूट शोधायचा आहे. इज इन द सेकंड फ्लोअर या ठिकाणी इज इन अशा प्रकारे आपण वापर करत नसतो. तर वापर कसा करतोय? इज फॉर करतो. इज फॉर म्हणजे काय? फॉर म्हणजे साठी. इज ऑन म्हणजे वर. विथ म्हणजे सह. आणि इज ॲट म्हणजे ला. ॲट म्हणजे ला. ठीक आहे. अशा प्रकारे आपण अर्थ या ठिकाणी अशा प्रकारे आपण या शब्दांचे अर्थ पाहू शकतो. परंतु आपल्याला स्कायस्क्रॅपर मध्ये ही जी इमारत आहे या इमारतीच्या मध्ये आपले जे ऑफिस आहे ते कोठं आहे असं सांगायचं आहे. म्हणजे आपल्याला सांगावं लागणार आहे इज ऑन म्हणजे वर. इज ऑन म्हणजे वर. अवर ऑफिस इज ऑन द सेकंड फ्लोअर ऑफ द स्कायस्क्रॅपर. पर्याय क्रमांक 2. Select the option that can be used as one word substitute for the given group of word. Having or showing an excessively high opinion of the appearance of one's appearance, abilities or worth. Having, showing, excessively म्हणजे अतिशय जास्त. हाय ओपिनियन म्हणजे मत. वन्स ॲपिरियन्स एखाद्याच्या असण्याबाबत, एखाद्याच्या दिसण्याबाबत किंवा एखादा व्यक्ती हजर असण्याबाबत किंवा त्याच्या ॲबिलिटीबाबत, त्याच्या कार्यक्षमतेबाबत किंवा वर्थ त्याचं जे काही मूल्य आहे, त्याची जी काही किंमत आहे त्याबाबत एक्सेसिव्हली म्हणजे अति जास्त हाय ओपिनियन आपलं मत प्रदर्शन करणे. आता ऑप्शनकडे जाऊया. पहिला आहे सुपेरियर. सुपेरियर म्हणजे उच्च. ठीक आहे. उच्च किंवा महान. त्यानंतर वेन म्हणजे अनाठाई किंवा गर्विष्ठ किंवा व्यर्थ. ओटिओस निरुद्योगी. ओटिओस म्हणजे निरुद्योगी. आणि डॉमिनियरिंग म्हणजे कजाग खाष्ट. आपण वाक्यातून अर्थ पाहिला. असं ओपिनियन किंवा आपलं असं मत प्रदर्शित करणे जे अति जास्त आहे, ओव्हर आहे. कशा बाबतीत? तर एखाद्याच्या असण्याबाबत किंवा एखाद्याच्या कार्यक्षमतेबाबत. त्याला आपण अनाठाई म्हणू शकतो. असं मत प्रदर्शित करणे म्हणजे अनाठाई. असं मत प्रदर्शित कोण करू शकतं? तर गर्विष्ठ किंवा व्यर्थ बोलणारा व्यक्ती किंवा व्यर्थ असा व्यक्ती असं मत प्रदर्शित करू शकतो. म्हणजे या वाक्यासाठी आपण सबस्टिट्यूट म्हणून हा शब्द वापरू शकतो वेन. पर्याय क्रमांक 2. Select the option that can be used as one word substitute for the given group of words. The date when both day and night are approximately equal length. The date अशी तारीख ज्या ठिकाणी both म्हणजे दोन्ही डे अँड नाईट रात्र आणि दिवस आर अप्रॉक्सिमेटली इक्वल इन लेंथ म्हणजे अंदाजे ते इक्वल असतात. दिवस आणि रात्र हे दोन्ही पण सारखे असतात. काय असतात? दिवस आणि रात्र हे दोन्ही पण सारखे असतात. अशा डेटला काय म्हणतात? तर ही एक भौगोलिक कॉन्सेप्ट आहे. तर आपण पाहूया अशा काळाला किंवा अशा तारखेला काय म्हणतात. तर ऑप्शनकडे जाऊया आपण. पहिला ऑप्शन आहे इक्विलिब्रियम म्हणजे समतोल किंवा स्थिरता. त्यानंतर आहे इक्वाइन म्हणजे घोड्यासारखा. त्यानंतर आहे इक्वेटर म्हणजे विषुववृत्त. त्यानंतर इक्विनॉक्स म्हणजे रात्र आणि दिवस सारखा असण्याचा काळ.
रात्र आणि दिवस सारखा असण्याचा काळ. त्याला संपात दिन असं सुद्धा म्हटलं जातं. संपात दिन. संपात दिन म्हणजे असा काळ ज्यामध्ये दिवस आणि रात्र यांची लेंथ, यांची लांबी सारखी असते. त्या डेटला किंवा त्या काळाला इक्विनॉक्स असं म्हटलं जातं. इक्विनॉक्स. पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द गिवन इडियम. इडियम विचारलेली आहे. बीट अराउंड द बुश. बीट अराउंड द बुश. आता ऑप्शनचे अर्थ पाहूया. अवॉइड प्रेझिंग समवन अँड डिमीन. प्रेझिंग म्हणजे काय? प्रेझिंग म्हणजे कौतुक करणे किंवा स्तुती करणे. एखाद्या व्यक्तीची स्तुती करणे टाळणे किंवा त्याला डिमीन करणे. डिमीन करणे म्हणजे काय? वाईट बोलणे. वाईट बोलणे. स्तुती करण्याचे टाळणे किंवा वाईट बोलणे. अवॉइड द मेन पॉइंट बाय टॉकिंग इन राऊंड अबाउट वे. अवॉइड मेन पॉइंट, जो मुख्य मुद्दा आहे तो बोलताना टाळणे किंवा आडेवेडे घेणे. आडेवेडे घेणे किंवा गोल गोल अशा प्रकारे बोलून मेन जो पॉइंट आहे, मुख्य मुद्दा आहे, तो टाळत बसणे. अवॉइड सेईंग व्हॉट यू मीन युजली बिकॉज इट इज नॉट फनी. अवॉइड सेईंग व्हॉट यू मीन म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे ते न बोलणे, कारण जे काही बोलायचं आहे ते तेवढं फनी नाही किंवा गमतीदार नाही, म्हणून ते बोलायचं टाळणे. अवॉइड युजिंग फाऊल वर्ड्स. फाऊल वर्डचा यूज करणे. फाऊल म्हणजे ओंगळवाणे, ओंगळ, त्याला गलिच्छ असं सुद्धा म्हणू शकतो. गलिच्छ. फाऊल वर्डचा यूज करणे. मेक समवन अनकम्फर्टेबल. एखाद्याला अस्वस्थ बनवण्यासाठी किंवा अस्वस्थ वाटू देण्यासाठी ओंगळवाण्या शब्दांचा वापर करणे, अशा या वाक्याचा अर्थ होतो. तर बीट अराउंड द बुश म्हणजे असं बोलणं की त्यामध्ये आपला मुख्य मुद्दा आहे तो हरवून जाईल किंवा त्याकडे लक्ष जाणार नाही. म्हणजेच गोल गोल एखाद्या गोष्टीला गोल गोल फिरवत बोलणे किंवा आडेवेडे घेत बोलणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. अवॉइड द मेन पॉइंट बाय टॉकिंग इन राऊंड अबाउट वे, असा अर्थ या बीट अराउंड द बुश या फ्रेजचा होतो. सिलेक्ट द इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. या ठिकाणी आपल्याला स्पेलिंग शोधायचं आहे. इनकरेक्टली स्पेलिंग म्हणजे खाली जे शब्द दिलेले आहेत त्यापैकी कोणत्या शब्दाचं स्पेलिंग इनकरेक्ट आहे हे शोधायचं आहे. तर पहिला आहे बिलीफ. बिलीफ म्हणजे आस्था. त्यानंतर बिनीथ. बिनीथ म्हणजे खाली किंवा ज्यापेक्षा खाली. त्यानंतर बेली म्हणजे उदर किंवा पोट. आणि बेलो म्हणजे डरकाळी किंवा किंचाळी. आता या ठिकाणी ऑप्शन नंबर 1, 3 आणि 4 या तिन्हींचे स्पेलिंग अचूक लिहिलेले आहेत, परंतु पर्याय क्रमांक 2चं स्पेलिंग चुकीचं आहे. याचं स्पेलिंग कसं असायला पाहिजे? BENEATH हे आहे अचूक स्पेलिंग. BENEATH म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्ड आहे डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे विविधता. विविधता किंवा विभिन्नता. या शब्दासाठी आपल्याला एक अँटोनिम शोधायचा आहे, विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. त्यासाठी आपण काय करूया, हे वाक्य वाचून घेऊया. रिगार्डलेस ऑफ देअर डायव्हर्सिटी म्हणजे त्यांची डायव्हर्सिटी वगळता ऑल फ्लावर्स हॅव युनिफॉर्म फंक्शन. युनिफॉर्म फंक्शन म्हणजे काय? एकसारखे. युनिफॉर्म म्हणजे एकसारखे. एकसारखे काम करतात. फंक्शन म्हणजे काम. द रिप्रोडक्शन ऑफ द स्पीसीज थ्रू द प्रोडक्शन ऑफ सीड. रिप्रोडक्शन म्हणजे पुनर्निर्मिती करणे. कशाची? स्पीसीजची, त्यांच्या प्रजातींची पुनर्निर्मिती करणे. थ्रू द प्रोडक्शन ऑफ सीड म्हणजे त्यांच्या बियांपासून त्यांच्या प्रजातींची निर्मिती करणे. हे एकसारखं युनिफॉर्म वर्क केलं जातं. कोणाकडून? फुलांकडून, जे फ्लावर्स आहेत त्यांच्याकडून. पहिला ऑप्शन आहे मेलंकली म्हणजे विषण्णता. विषण्णता. मेलंकली विषण्णता. इक्विलिब्रियम समतोल. समतोल किंवा स्थिरता. ॲफिनिटी म्हणजे ओढ किंवा रुची. ओढ किंवा रुची. आणि युनिफॉर्मिटी म्हणजे एकरूपता. युनिफॉर्मिटी म्हणजे एकरूपता. तर या ठिकाणी अंडरलाईन वर्ड आहे डायव्हर्सिटी आणि डायव्हर्सिटीचा अर्थ पाहिला आपण विविधता. ठीक आहे. आणि जो ऑप्शन नंबर 4 आहे त्याचा अर्थ होतो एकरूपता. विविधता आणि एकरूपता हे एकमेकाचे काय आहेत? विरुद्ध हे अर्थाचे शब्द.
अँटोनिम शोधायचा आहे आपल्याला. विरोधी अर्थाचा शब्द आहे एकरूपता. म्हणजे डायव्हर्सिटीचा अपोजिट वर्ड कोणता? युनिफॉर्मिटी. पर्याय क्रमांक 4. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम. Visiting a book fair always fills my heart with a great satisfaction. या सॅटिस्फॅक्शन साठी सिनोनिम शोधायचा आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय? समाधान, समाधान किंवा संतोष, समाधान किंवा संतोष. पहिला ऑप्शन रिफ्रेशमेंट, उत्साहवर्धक, उत्साहवर्धक म्हणजेच उत्साह वाढवणारा. प्राईड म्हणजे अभिमान, अभिमान किंवा स्वाभिमान. कंटेंटमेंट समाधान, कंटेंटमेंट समाधान किंवा सुख. ब्लिस धन्यता, ब्लिस धन्यता परमानंद. आपल्याला शोधायचं सिनोनिम आणि सिनोनिम सॅटिस्फॅक्शन या शब्दासाठी शोधायचा आहे. सॅटिस्फॅक्शन म्हणजे समाधान, त्याच अर्थाचा किंवा त्याच्याशी समान अर्थाचा शब्द आपल्याला कोणत्या ऑप्शनमधून दिसतोय? तर पर्याय क्रमांक 3 कंटेंटमेंट. कंटेंटमेंट म्हणजे काय? समाधान किंवा सुख. त्याला तृप्ती सुद्धा म्हणू शकतो, तृप्ती. पर्याय क्रमांक 3. Select the most appropriate synonym of the given word. Deliberate. Deliberate. Deliberate म्हणजे सहेतुक. सहेतुक म्हणजे हेतूसह किंवा मुद्दाम. पहिला ऑप्शन कॅज्युअल म्हणजे अचानक, अचानक किंवा प्रासंगिक, प्रासंगिक. हेस्टी आतताई किंवा उतावळा, उतावळा किंवा आतताई. प्लॅन नियोजनबद्ध, नियोजनबद्ध किंवा पूर्वनियोजित. रश म्हणजे धाव घेणे, धाव घेणे किंवा घाई. आपला शब्द आहे डेलिबरेट. डेलिबरेट म्हणजे सहेतुक किंवा मुद्दाम आणि याचा सिनोनिम समानार्थी शब्द शोधायचा आहे. डेलिबरेट सहेतुक म्हणजे मुद्दाम आणि त्याच प्रकारचा अर्थ नियोजनबद्ध किंवा पूर्वनियोजित या शब्दामधून निघतोय. नियोजनबद्ध किंवा पूर्वनियोजित. सहेतुक मुद्दाम म्हणजेच नियोजनबद्ध किंवा पूर्वनियोजित. म्हणजे डेलिबरेटचा समानार्थी शब्द पर्याय क्रमांक 3 प्लॅन. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट सिनोनिम ऑफ द गिवन वर्ड. शब्द दिलेला आहे मॅग्निफाय. मॅग्निफाय म्हणजे विस्तारणे, विस्तारणे किंवा विशालित करणे, विशालित. मॅग्निफाय म्हणजे विस्तारणे किंवा विशालित करणे. पहिला आहे एक्सपांड. एक्सपांड म्हणजे विस्तारणे, विस्तारणे. मॅग्नॅनिमस म्हणजे उदार किंवा दानवीर. मिनिएचर लघु रूप, लघु रूप. अंडर एम्फॅसिस कमी जोर किंवा कमी महत्व, कमी जोर किंवा कमी महत्व. मॅग्निफाय म्हणजे आपण पाहिलं विस्तारणे किंवा विशालित करणे. तसाच अर्थ आपला एक्सपांडचा दिसतोय. एक्सपांड म्हणजे सुद्धा काय? विस्तारणे. म्हणजे मॅग्निफायचा समानार्थी शब्द कोणता झाला? एक्सपांड. पर्याय क्रमांक 1. चूज इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड. इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड शोधायचा आहे. शब्द आहेत क्लेमेन्सी. क्लेमेन्सी म्हणजे दया किंवा क्षमा. त्यानंतर ॲव्हॅरिसियस. ॲव्हॅरिसियस म्हणजे लोभी किंवा हावरा. त्यानंतर हेजिमनी. हेजिमनी पुढारीपण, वर्चस्व किंवा दादागिरी. नॉस्टॅल्जिक म्हणजे ओढ उत्पन्न करणारा किंवा उदासीन असा सुद्धा अर्थ त्याचा होतो. यामध्ये पर्याय क्रमांक 1, 3 आणि 4 चे स्पेलिंग बरोबर आहेत, परंतु पर्याय क्रमांक 2 ॲव्हॅरिसियस म्हणजेच लोभी किंवा हावरा याचं स्पेलिंग चूक आहे. तर करेक्ट स्पेलिंग असणार आहे AVARICIOUS. ॲव्हॅरिसियस, लोभी किंवा हावरा. Select the option that can be used as one word substitute
for the given group of word. One who has ability to many different things. One has the ability to do many different things. म्हणजे असा व्यक्ती ज्याच्याकडे ॲबिलिटी आहे, क्षमता आहे. कशाची क्षमता आहे? टू डू मेनी डिफरंट थिंग्स. म्हणजे तो वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. अशी त्याची ॲबिलिटी आहे, अशी त्याची क्षमता आहे. मग त्याला काय म्हणू शकतो? पहिला ऑप्शन आहे व्हर्सेटाईल. त्याला व्हर्सेटाईल म्हणू शकतो का? व्हर्सेटाईल म्हणजे अष्टपैलू, अष्टपैलू किंवा बहुगुणी असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर ॲडॅप्टेबल म्हणजे अनुकूलनक्षम, अनुकूलनक्षम. तिसरा पर्याय एक्सपर्ट म्हणजे कुशल, कुशल किंवा तरबेज, कुशल किंवा तरबेज. स्पेशलिस्ट तज्ज्ञ किंवा विशेषज्ञ. वाक्याचा अर्थ आपण पाहिला, वन हू हॅज द ॲबिलिटी टू डू मेनी डिफरंट थिंग्स. असा व्यक्ती जो वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो किंवा तशी त्याची क्षमता आहे. तर अशा अर्थाचा शब्द आपल्याला कोणता या ठिकाणी पर्यायामधून दिसतोय? तर तो पर्याय असू शकतो अष्टपैलू, अष्टपैलू किंवा बहुगुणी, अष्टपैलू किंवा बहुगुणी. पर्याय क्रमांक 1 म्हणजेच व्हर्सेटाईल हा जो शब्द आहे या वाक्यासाठी सबस्टिट्यूट ठरू शकतो. पर्याय क्रमांक 1.